रामराजेंचा तो स्वभाव आहे की कर्तृत्व झाकण्याकरता ते वेगवेगळ्या पद्धतीचे राळ, वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतात आणि स्वभावाला औषध नसते. विकासाच्या वर निवडणूक काय केलं हे 30 वर्षात त्यांनी सांगण्याच्या ऐवजी माझ्यावर व्यक्तिगत राळ जे पडद्यामागून ते करतात ते आता उघड भाषणातून ते सांगतात. हेच मी त्या मास्टरमाइंड म्हणून ते सभेतून सांगत होतो. ते आता त्यांना ते राहवत नाही, त्यामुळे ते सत्य चित्र लोकांच्या समोर ते मांडतायत. सॉरी. दादा, काल त्यांनी एक उल्लेख केला की पालखी महामार्ग जो आहे तो तुम्ही काँग्रेसमध्ये असताना 2016 साली मंजूर झालेला आहे आणि त्याचं श्रेय तुम्ही घेताय. पालखी महामार्गाचा जो विषय आहे तो मी लोकसभेमध्ये गेले होते, जी मंजूर झाली ती जरूर त्या विषयावर त्याच्यावर चर्चा झाली होती की अशा प्रकारचा महामार्ग बनवला पाहिजे. पण त्याला सत्यात आणणं आणि त्याला सत्यात आणून त्याला वास्तवात त्याचं रूपांतर करणं हे काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्यांच्या भाषणातही सांगितलेलं आहे. माननीय मोदीजींच्या सभेत पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज नव्याने तुम्हाला सर्वांना मला आनंदाची बातमी सांगायची, आजच्या सर्व पेपरला वाटलं असेल तर पुणे बंगलोर महामार्गाला आता मंजुरी केंद्र सरकारची मिळालेली आहे आणि त्याचा पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन सुद्धा येणाऱ्या महिन्याभरात होतं. तर पालखी महामार्गाच्या याच्यामध्ये निश्चितपणे गडकरी साहेबांचं, राज्य सरकारचं, देवेंद्रजींचं त्याला क्रेडिट आहे. पण त्या याच्यामध्ये काम करण्यामध्ये मी कुठं कमी पडलो नाही किंवा त्याचं रूपांतर करून प्रत्यक्षात महामार्ग आणण्यामध्ये मी खासदार म्हणून माझी भूमिका बजावली हे गडकरी साहेबांनी स्वतः सांगितले. दादा, 5 वर्ष तुम्ही खासदार होता, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कामं केली. जर जनतेने तुम्हाला फलटण नगरपालिकेची सत्ता दिली तर तुम्ही 35 वर्षाचा अनुशेष कसा भरून काढणार आहात? फलटण शहराच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आपण तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या प्रथम आपण जर बघितलं तर शहरामध्ये जाणारा मध्यवर्ती भागातून कॅनॉल जातोय. शहरामध्ये 2 भागामध्ये सोमवारपेठ आणि फलटणला 2 भागामध्ये विभागले. त्या कॅनॉलचा जे रस्ते आहेत त्याचा आपल्याला वॉकिंग ट्रॅक आणि सुशोभीकरण करून त्याचा वापर आपल्याला करता येईल. याचबरोबर शहरामधले बहुतांशी रस्ते आपल्याला जशा आता 75 कोटी रुपयाचा हा जोडमार्ग आपण शहरामधून घेतलाय, तशाच प्रकारचे कॉन्क्रीटचे रोड आपल्याला निर्माण करावे लागतील. उच्च दाबाच्या पाईपलाईन्स शहरामध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा जो कमी दाब किंवा जास्त दाब अशा समस्या होत आहेत, त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन पाण्याचं करावं लागेल आपल्याला. आणि रस्ते, पाणी, गटारं आणि त्याच्याबरोबर पाणी, त्याच्यावर मैला प्रक्रिया, ह्या सुविधा फलटण शहरासाठी निर्माण कराव्या लागतील. ठिकठिकाणी गार्डन्स, ठिकठिकाणी आपण ज्या ठिकाणी व्यायामशाळा, ज्या ठिकाणी महिलांसाठी जिम, नव्याने निर्माण केलेलं तारांगण, नव्याने होत असलेलं सिटी हॉस्पिटल, नव्याने होत असलेलं महत्पुरा पेठ येथील स्टेडियम, या संकल्पना नुसत्या चालू करून चालणार नाहीत, तर त्याला यशस्वीपणे त्याचं राबवणं हे सुद्धा या येणाऱ्या काळामधलं उद्दिष्ट असणार. कालच्या सभेमधून रेल्वे संदर्भातही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न झाला. भविष्याची दूरदृष्टी ज्या लोकांना असते ते अशा प्रकारचे टीका टिप्पणी करत नाहीत. रेल्वे ही फलटण लोणंद जी चालू झाली, त्याच्यानंतर फलटण पुणे चालू झाली, आता फलटण बारामती अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये फलटण बारामती रेल्वे चालू होईल. येणाऱ्या 1 वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये फलटण पंढरपूर होईल. आणि ज्या पद्धतीने दक्षिणेला जाणार आणि दक्षिणेकडे उत्तरेला जाणाऱ्या गाड्या सगळ्या फलटणमधून जेव्हा धावायला लागतील, तेव्हा दळणवळणाची साधनं झाली तर उद्योगधंदे येतात. याचबरोबर लोकांना कमी, आज रेल्वेचं तिकीट 25% ST पेक्षा लोकांना कमी किमतीमध्ये लोकांना तिकीट मिळते आणि दक्षिणेकडे जायला किंवा उत्तरेकडे जायला, दिल्लीला जायला लोकांना सुविधा उपलब्ध होणार. फलटणची विकास वाढ हे त्या रेल्वेमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात जंक्शन होत असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात, याला लॉंग टर्म व्हिजिबिलिटी असं म्हणतात. टीका करणं हे खूप सोपं आहे, पण त्याला एक दूरदृष्टी ठेवून आपल्या शहराला काय कमी आहे आणि रेल्वेमुळे अनेक शहरांचे विकास झालेले आहेत हे भारतासमोरचं चित्र आपल्याला नाकारता येते का? दादा, या याच्यामध्ये अजून एक मुद्दा केला जातो की आपण दहशतीनं कार्यकर्ते राजगटातले तुमच्याकडे घेत आहे, तर त्याबद्दल दादा काय सांगाल आपण?
जे कार्यकर्त्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत किंवा राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे त्या कार्यकर्त्यांनाच जाऊन लोकांनी विचारावं. मला फलटण शहराने 5 वर्ष खासदार म्हणून काम करताना बघितलेलं आहे. कोणाला दहशत झाली, कुठल्या कार्यकर्त्यांना त्रास झाला आणि कुठल्या सर्वसामान्य माणसाला त्रास झाला असं एकही माणूस त्यांनी शोधून दाखवा की आमच्यामुळे त्यांना त्रास झाला. लोकांचा ओढा आपल्याकडे वाढल्यानंतर त्याला दहशतीचं ते नाव देतात. त्यांच्याकडे लोक आली की ते सुसंस्कृत आणि आमच्याकडे लोक आली की आम्ही दहशत करून लोक घेतो. आजच्या युगामध्ये लोकांना पटतंय का की दहशत करून लोकांना घेतलं जातं? एक लोकांना फसवणूक करण्याचा नवीन शब्द त्यांनी शोधलाय, दहशत. या दहशतीच्या शब्दाच्या भूलथापणीला फलटणची जनता बळी पडणार नाही. सातत्याने एक नाही ते अनेक वर्षे माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करतायत. पण त्या आरोपाला मी कामातून उत्तर दिले. लोकांनी मला खासदार केलं. दुसऱ्या लोकसभेला सुद्धा फलटण तालुक्यामधनं मला लीड मिळालं. किंबहुना 70% जास्त फलटण शहरामधून मला फलटण तालुक्यातल्या लोकांनी पसंती दिली. फलटण शहरातल्या लोकांनी 70% जास्त मतदान देऊन मला पसंती दिली. हे माझं काम सांगतंय. लोकांना जर माझी दहशत असते तर लोकांनी मतदान दिलं नसतं. फलटण विधानसभेला आमदार निवडून दिला नसता. लोक विकास कामाची तुलना आणि नुसत्या खोटं बोलणाऱ्याची, खोटारड्याची तुलना लोक व्यवस्थितपणे करतात आणि मतातून उत्तर देतात. तर नगरपालिकेच्या मतदानाला अवघे 5 ते 6 दिवस राहिले, तर आपण फलटणच्या जनतेला काय सांगू? फलटणच्या जनतेला एवढंच सांगणार आहे की जे विकासाचा दृष्टिकोन आपण ठेवून चाललोय, आपण कुणाची रेग पुसायला आपण चाललेलो नाही. आपली रेग आपली वाढली पाहिजे. फलटण बारामतीला लोक खरेदीला जातात. फलटण शहरामधल्या व्यापाऱ्यांच्या दुकानं आज ओस पडायला लागलेली आहेत. सिनेमागृह तिथं चांगले चाललेत, रेस्टॉरंट तिथं चांगले चाललेत, रस्ते तिथं चांगले आहेत. फलटण शहराचा ओढा खरेदीला बारामतीला जातो. तो थांबवायचा असेल तर आपल्याला बारामतीची बरोबरी करून चालणार नाही. आपल्याला बारामतीसारखं आपल्याला शहर करावं लागणार आहे, जेणेकरून शेतकरी आपल्याकडे खरेदीला आपल्याकडे येतील, व्यापाऱ्यांची आपली उन्नती होईल आणि एकंदर शहराचा दर्जा हा शेजारच्या शहराप्रमाणे केला तर लोकांचा आपल्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे चांगला होईल. शहरात फलटण शहराचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी शब्द त्यांना दिलाय की आपण फलटण बारामतीसारखी करू. बारामतीसारख्या सुविधा आपण या ठिकाणी आणून त्या दृष्टीने आपण वाटचाल केली. फलटण पोलीस स्टेशन बघा, फलटण शहरामधला आपण पालखी महामार्ग, RTO ऑफिस मंजूर केले, दिवाणी न्यायालय मंजूर केले, या ठिकाणी सेशन कोर्ट मंजूर केलेलं आहे. त्याचबरोबर नव्याने आता प्रशासकीय भवन होते, त्या महसूल भवन नव्याने होते. याबरोबर आपण टाउन प्लॅनिंगची सुविधा आता फलटणमध्ये या ठिकाणी मागतोय. अपर जिल्हाधिकारी कार्यालय फलटणला मागतोय. फलटणची वाढ वेगाने करण्याकरता एवढ्या सुविधा जर असल्या तर आसपासच्या तालुक्यामधनं सुद्धा लोक आपल्याकडे निवासासाठी येणार आहेत.